आज आमची रेवा निघाली तिच्या मामाच्या गावाला जाण्यासाठी. तर ती अगोदरच बस स्टॉपला आली होती. तिने मला व्हिडिओ कॉल केला होता. ती माझी आठवण काढत होती. मग मी आली शाकीबबाईच्या बेकरीमध्ये, तिच्यासाठी खाऊ घेतला आणि तिला दिला. ती खूप खुश झाली. तसंच तिला भेटली वगैरे आणि इकडनं निघाली पाचबत्तीच्या रोडला. तर ह्या मावशी बसल्या होत्या मस्त छोटी छोटी मच्छी घेऊन. मग त्यांच्याकडून मी मच्छी घेतली आणि त्यांची ओळख देखील काढली. तर नेमकी त्या कविताताईच्या माहेरच्या निघाल्या, वाघेरा इथल्या. आली दुकानावर पप्पांना मच्छी दाखवली. मग इकडनं मी निघाली आणि घरी आली. तसंच आज जव्हारमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि आमच्या एरियातील लहान मुलं खूप मजा घेत होती पावसाची. पाऊस थांबल्यानंतर मी आली पॉईंटला मस्त तयारी करून. मस्त थंड असं वातावरण झालं होतं. खूप मस्त वाटत होतं. गार वारा सुटला होता. एवढ्या थंडीमध्ये पण आमच्या ध्रुवीला आईस्क्रीम खायचा होता. तसंच दर मंगळवारीप्रमाणे मंदिरामध्ये आरती असते आणि मस्त गाणे देखील चालू होते. खूप मस्त वाटत होतं आणि सगळीकडे धुकं धुकं झालं होतं. तसंच घरी जाण्यासाठी निघाली आणि हे डॉग्स माझ्या मागे मागे फिरत होती. पण त्यांना बिस्किट वगैरे द्यायला नव्हतं. पण मग हे घेतलं विकत आणि त्यांना दिलं. त्यांनी खाल्लं पण. मग तिकडनं मी निघाली आणि पाचबत्तीला आली परत पाणीपुरी खाण्यासाठी. मग इथं मस्त आम्ही पाणीपुरी, शेवपुरी खाल्ली आणि सुकी भेळ खाल्ली. तसंच बहिणीचा मुलगा पण होता सोबत. मग घरी आली मी आणि आईने तोपर्यंत सुकी मच्छी फ्राय पण करून ठेवली होती. खूप टेस्टी मस्त कडक कडक लागत होती. मला खूप आवडली. तर चला मंडळी, बाय. आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.